हाय ऑल, वेलकम टू KDM किचन वन्स अगेन। आज मी बनवतोय छोले मसाला घरच्या घरी माझ्याच किचनमध्ये। काय होतं, जनरली बाजारातले जे मसाले आहेत ना, एक तर त्याच्यात खूप सारे आर्टिफिशियल कलर्स वापरले असतात, खूप सारे वर्स्ट प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात। आणि ते कसं आहे माहिती का, ते मसाले तशी टेस्ट देत नाही, जे ऑथेंटिक टेस्ट आहे ना त्या डिशला ती कधीच मिळत नाही। माझी प्रोसेस तुम्ही फॉलो करा, माझ्या टिप्स फॉलो करा, तुम्ही अगदी इझिली घरी हा मसाला तयार करू शकता। ह्या मसाल्यासाठी जेवढे मसाले लागणार आहेत रॉ मसाले ते मी 3 सेटमध्ये डिवाइड केलेत। तर ही जी प्रोसेस आहे, फर्स्ट सेट कसा रोस्ट करायचा, ह्या सेटमधले मसाले कसे रोस्ट करायचे त्यापासून स्टार्ट करूयात। गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे। आता त्यात टाकायचे 4 टेबलस्पून धने आणि 4 टेबलस्पून जिरे। गॅस लो फ्लेमवर ठेवून या दोन गोष्टी ॲड केल्या त्यांना आपल्याला चांगलं स्टर करत राहायचं आहे। साधारणतः 35 ते 40 सेकंदच रोस्ट करायचे। त्यांचा छान फ्रेग्रन्स रिलीज झाला की पॅनमधनं त्यांना बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। पहिल्या सेटमधले मसाले म्हणजे धने आणि जिरे आपण कसे रोस्ट करायचे ते बघितलं। जास्त जर तुम्ही रोस्ट करायला जाल आणि जर हे मसाले जळाले तर ह्यातली जी टेस्ट आहे, यातला जो अरोमा आहे, यातला जो फ्लेवर आहे हा पूर्ण निघून जाईल आणि तुमची डिश कधीही तेवढी डेलिशियस बनणार नाही, याची नक्की काळजी घ्या। आता सेकंड सेटमध्ये कुठले मसाले वापरायचे आणि त्यांना कसं रोस्ट करायचं ह्याची प्रोसेस बघूयात। गॅस लो करून पॅनमध्ये घ्यायचे 2 इंच दालचिनीचे पीसेस, क्रश केलेली 2 मोठी वेलची, 4 ते 5 हिरवी वेलची, क्रश केलेलं एक छोटं जायफळ, 4 ते 5 लवंग, क्रश करून घेतलेली एक जावित्री, एक चक्री फूल, 4 तिखट आणि वाळलेल्या लाल मिरच्या आणि 1.5 टेबलस्पून काळी मिरी ॲड करून ह्या मसाल्यांना सुद्धा फटाफट स्टर करत 45 ते 50 सेकंद रोस्ट करून सेम बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचे। सेकंड सेटमध्ये आपण भरपूर मसाले रोस्ट केले, त्याची प्रोसेस आपण बघितली। हा जो सेट आहे ना मसाल्यांचा, ह्यांना स्पायसीनेस तर असतोच, बट बॅकग्राऊंड आणि एक स्वीट टेस्ट पण असते या मसाल्यांना। आता थर्ड सेटमध्ये आपण जनरली लीव्ज आणि सीड्स या कॅटेगरीचे मसाले आपण रोस्ट करणार आहोत। तर चला स्टार्ट करूयात त्याची प्रोसेस। पुन्हा एकदा पॅनमध्ये घ्यायचे 3 तमालपत्र, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, 3 टेबलस्पून अनारदाना आणि 1/4 टीस्पून मेथीच्या बिया ॲड करून ह्याला पण फटाफट स्टर करत लो गॅसवरच साधारणतः 20 ते 25 सेकंदच आपल्याला रोस्ट करून त्यांना सुद्धा सेम बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी आता तुम्हाला देणार आहे एक अति महत्त्वाची टिप। आपल्याला सगळेच मसाले एकदम रोस्ट करायचे नाही आहेत। प्रत्येक मसाल्याचा ना एक रोस्टिंग टाईम आणि त्याचं टेम्परेचर हे वेगवेगळं असतं। जर आपण एकत्रच सगळे मसाले जर रोस्ट करायला घेतले तर काय होईल, काही मसाले जळून पण जातील, पण त्याचबरोबर उरलेले मसाले सफिशियंटली रोस्ट होणार नाहीत किंवा हाफ रोस्ट होतील। सो प्रत्येक मसाल्याचा रोस्टिंग टाईम वेगळा आहे। सेट जो आहे मसाल्यांचा, ज्याचा रोस्टिंग टाईम नियर अबाउट सेम आहे, ते मसाले तुम्ही एकत्र रोस्ट करू शकता, पण सगळे मसाले एकत्र रोस्ट करू नका। प्रत्येक मसाल्याला आहे ना स्वतःचा एक फ्लेवर, स्वतःची एक टेस्ट असते आणि ती जर तुम्हाला तुमच्या डिशमध्ये आणायची असेल तर ही प्रोसेस सिरियसली घ्या, ह्या प्रोसेसकडे नीट लक्ष द्या, माझी प्रोसेस फॉलो करा आणि तसेच मसाले तुम्ही रोस्ट करून घ्या, तोच सिक्वेन्स वापरा। आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण काही पावडर्स आणि काही सॉल्ट्स यांना रोस्ट कसं करायचं ते बघूयात। आता पॅनमध्ये घ्यायची 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 टेबलस्पून रेग्युलर मीठ आणि 1 टेबलस्पून सैंधव मीठ ॲड करून फक्त 10 ते 15 सेकंदच स्टर करून हे सगळे इन्ग्रेडियंट्स रोस्ट करून सेम बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे। आता आपले रोस्ट करायचे सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी झालेत। आपण सॉल्ट्स वापरले, आपण आमचूर पावडर वापरली, ह्यांना रोस्ट केल्याने काय होतं, त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि अल्टिमेटली आपल्या मसाल्याची शेल्फ लाईफ वाढायला खूप मदत होते। म्हणून ह्यांना हलकंसं रोस्ट करून घेणं फार महत्त्वाचं आहे। आता पुढच्या प्रोसेसमध्ये ना आपले काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला रोस्ट न करता ह्याच्यामध्ये ॲड करायचे, तर त्याची प्रोसेस बघूयात। आता सगळे रोस्टेड इन्ग्रेडियंट्स मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर, 1 टीस्पून हळद आणि 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करायची। आता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आणि सगळे मसाले आपण ॲसेंबल केलेत। इथे एक महत्त्वाची टिप सांगतो, हे सगळे मसाले थंड झाल्यावरच ह्यांना आपल्याला ग्राइंड करायचे आणि ह्याची आपल्याला आता बनवायची आहे फाईन पावडर। मिक्सरच्या मदतीने आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यांची एकदम फाईन पावडर करायची आहे, म्हणजेच आपला छोले मसाला इथे रेडी झाला आहे। आपला एकदम फ्लेवरफुल असा छोले मसाला रेडी झाला आहे
आणि सगळ्या किचनमध्ये इतका मस्त आरोमा सुटला, इतका मस्त वास सुटला आहे. हे विकतचे जे रेडीमेड मसाले आहेत ना, ह्याच्यामध्ये तुम्ही नाक जरी घुसवलं तरी पण तुम्हाला असा आरोमा, असा वास येणार नाही. आता व्हिडिओचा एंड करताना काही अति महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1, हा मसाला जर स्टोअर करत असाल तर हा एअरटाईट कंटेनरमध्येच स्टोअर करा, जेणेकरून हवेशी याचा कॉन्टॅक्ट येणार नाही. शेल्फ लाईफ मेंटेन ठेवण्यासाठी अति महत्त्वाची गोष्ट ही. सेकंड टिप, मसाला स्टोअर करताना रेफ्रिजरेटर जर असेल तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. कमीत कमी 4 ते 5 महिने हा मसाला खराब होणार नाही आणि नाही त्यातला फ्लेवर निघून जाणार आहे. टिप नंबर 3, हा मसाला जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी डिश बनवायला वापरायला काढाल तेव्हा तुम्ही एकदम ड्राय आणि क्लीन असा चमचा त्याच्यात वापरा, जेणेकरून त्याची शेल्फ लाईफ हॅम्पर होणार नाही. या सगळ्या टिप्स जर वापरल्या तर आरामात 4 ते 5 महिने हा मसाला खराब होणार नाही आणि तुम्हाला तीच टेस्ट प्रत्येक डिशमध्ये मिळणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.